पण सडकूनच लागायचा तुम्हाला काय सांगू मंडळी, म्हणजे गणपती काढून काढून मी दमलोय अख्खे रातभर जागरण करून 2 महिने। आणि 7 तारखेपासून आजचा 5वा कार्यक्रम आहे। दिवस रात्री आम्ही दोघं पण बारा करतो, तिचा पण सुचलाय आणि माझा पण सुचलाय। कसा कसा मी काय वेगळा म्हणत नाही, त्याच्यामुळे तुम्ही आवाज गोड बनवून घ्या, कारण का मी आपण पुरुष मंडळींना सगळं जागायला पाहिजे, आहे की नाही। ही बाई आपले कार्यक्रम करायला सुटलेली आहे, आपली झोपा काढते, तिथं जाते तिथं राहते, मस्त मजा चाललेली आहे। तसं आपल्याला घरात जायला हवंय, गणपती असू दे। आल्यावर सुरुवात केला मी भाबडा ससा, हा भाबडा ससा नाही, हा लबाड ससा आहे, लबाड। नाही विचित्र बाई आहे। आणि आलेले म्हणते बुवा तुला मानाचा मुजरा, तू घेशील तसा घे, म्हणून तिला सांग नाही तू काय म्हणतात ना, तू देशील तसा आम्ही घेऊ, आहे की नाही। तू जसा देशील ना तसा देऊ ठेव आम्ही। पहिलं पण आपला मानाचा मुजरा करतो, सगळी कलावंत मंडळी त्यांची पण आहे, त्यांना पण मानाचा मुजरा करतो। आल्या यारा हो यारा, काय म्हणला गाण्याला पण यारांची आठवण झाली, काय कुठं म्हणावं काय काय तर नाही, चाल कशाला म्हणायला पाहिजे, जर चाल आठवली नाही तर त्यावेळेला गुणगुणावी माणसाला, आहे की नाही। तुम्ही म्हटल्यानंतर चाल ही बा या पिक्चरचे किंवा ह्या गाण्याचे असं म्हटलं पाहिजे। हे तर समाचार तुम्ही काही काळजी करू नका, फक्त सबन घेऊ दे, गण घेऊ दे, गणाला व्हायचं। गौराई माझं आगमन झाले नाही आणि आज तिचा हा दिवस आहे, आणि म्हणून त्या ठिकाणी जास्त बोलत नाही, मधीच बोलून गेली। बुवाचं कावळे पण बरंच आहे, बोलली ना, कावल्यान मोज मारल्याशिवाय आपलं कार्य उत्तर कार्य होत नाही। तिला माहित नाही कावळे कसं मोठं मारतात ते। माझी सगळी गाणी ऐकल्यानंतर काय विचार करायचं करा, हा चालेल ना। तुम्हाला काय सांगू माझी अवस्था काय होते माहितीये काय, कुठेही गेलं ना की पहिली महाकाल बुवाला व्यसन घालायची, बुवा काही जास्त बोलू नका हो, त्याच्यामुळे ना लय मला मर्यादा पडतात, तो सगळा येण्याचा बाजार होतो माझा, जाऊन जातो। पण माझ्या या ठिकाणी माता माऊली आहेत, सगळ्या उच्च शिक्षित आहेत, कारण का आज कोण अज्ञानी राहिलेलं नाही, आणि म्हणून मराठी व्याकरण आहे हा या ठिकाणी जरी परमार्थिक कथेचा भाग आम्ही सांगत असताना शब्दाचा खेळ करून या ठिकाणी आम्ही वार करीत असतो, कारण का या ठिकाणी कोणाला डायरेक्ट आपण शिव्या घालू शकत नाही, नाही का, नाही तर इथं शिव्या घालूनच डायरेक्ट काम करायचं असतं तर एक पावशेर कोणाला पण तिथे तरी काम केलं असं, नाही का। आणि म्हणून आम्ही सगळे शब्दांची गुंफण करू, ज्याला हे गाणं अश्लील वाटत असेल तर त्यांनी माझ्या कथेचा भावार्थ बघा, म्हणजे तुम्हाला भाव काढल्यानंतर तुम्हाला त्याच्यात अश्लीलता अजिबात दिसणार नाही, फक्त जिथं शब्दांचा खेळ होऊन जातो ना ती मजा तुम्हाला देण्यासाठी या ठिकाणी उभा आहे। त्यामुळे मी सर्व माझ्या माता भगिनीला विनंती करतोय की तुम्ही उच्च शिक्षित आहात, समजून घेणारे, कारण काय ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या खेळ आहेत आणि त्याचा वार आम्हाला डायरेक्ट करता येत नाही, आणि म्हणून या ठिकाणी आम्ही शब्दांची गुंफण करून या ठिकाणी या धार्मिक कथा सगळ्यात या ठिकाणी कथा घेऊन या ठिकाणी वार करत असतो। असू दे, मी जास्त काळ बोलत पण नाही, आणि आज काळाची गरज आहे म्हणून या ठिकाणी स्तवन घेतोय। आपण हिंदू आहोत, एवढा आपण पुण्यवान आहोत की आपण हिंदू म्हणून जन्माला आलो, तर ही भारत देशामध्ये, कारण का ही भूमी अशी आहे की इथं त्रेतायुग सतयुगापासून त्रेतायुग असेल, द्वापार असेल, कलियुग असेल, ईश्वरानं आफ्रिका असू दे, चीन असू दे, अनेक राष्ट्र जगामध्ये कुठल्याही राष्ट्रामध्ये अवतार धारण केला नाही या तिन्ही युगामध्ये, आणि आता चौथं चालू आहे ते कलियुग, आता संगम युग चालू आहे। तर ह्या युगामध्ये सगळ्या देवी देवतांनी अवतार धारण केला तो केवळ आपल्या भारत भूमीवरती, आणि आपण हिंदू आहोत। आपली हिंदू संस्कृती एवढी महान आहे की अख्खा जग या संस्कृतीचा अभ्यास करून चाललेला आहे। हे जे विज्ञान युक्तामध्ये आपल्याला वावरताना दिसतंय, जे जे विज्ञानाने चमत्कार केलेले आहेत ते आपल्या संस्कृतीतल्या धार्मिक ग्रंथांचा त्यांनी आधार घेऊन या ठिकाणी जे वाढवलेले आहे, आणि म्हणून आपली हिंदू आपण महान आहोत, आणि म्हणून हे हिंदुत्व टिकवण्याची वेळ
आलेली आहे. शंभूराजाने या ठिकाणी डोळे आपल्या देह या ठिकाणी प्राणार्पण केला. आपण हिंदू राष्ट्र राखण्यासाठी एकत्र आलं पाहिजे. जातीपाती बाजूला ठेवून हिंदू धर्म म्हणून आपण एकत्र झालं पाहिजे. आणि म्हणून या ठिकाणी तुम्हाला प्रार्थना करतोय, देवानो जो काही माझा आवाज असेल ना तो गोड मानून घ्या. खरं तुम्हाला सांगतो कॅपॅसिटी नाही. आम्हाला दिवसभरामध्ये अख्ख्या 12 केल्यानंतर 6 वाजता आम्ही जेवलेलो आहोत. हे नंतर इथून परत जेवलेलं आहे. पण ती तेवढी कॅपॅसिटी नाही, तेवढी म्हणजे जेवढी म्हणतात ना. पण असू दे, जेवढी ताकद लावते तेवढी लावेल आपलं बोलायची. समजून घ्या. बालचंद्र तू विनायका सर्व सिद्धीच्या दायका कला गुणांच्या नायका भैरी जोगेश्वरी केदारनाथ नमितो चरणी ठेवून माता वरदायक तू हे सुखदाता रंग भरावे रणी द्वारा. आणि म्हणून या ठिकाणी घेते आता नका करू ही दिवा सांग कोण तारी न जीवा. तुम्हाला खरं सांगतोय, आज आपण एकत्र जर आवाज उठवला नाही, आपला जर काढला नाही आवाज, तर पडा तुम्ही नामाज. एवढं लक्षात ठेवा. आणि म्हणून म्हणतोय सगळ्यांनी जाग झाले पाहिजे. म्हणून कुणाची खीव करू नका. लव ज्यासारख्या घटना आपल्या या ठिकाणी घडत आहेत. हे सामाजिक प्रबोधनाचं माध्यम आहे. आणि म्हणून मी खास करून या ठिकाणी ही प्रार्थना घेत आहे, आता नका करू ही किंवा सांगा कोण तारी न जीवा. धर्मासाठी गेले बळी त्यांना आठवा. धर्मासाठी गेले बळी त्यांना आठवा. एक हिंदू धर्म वाचवा. एक हिंदू धर्म वाचवा. हिंदू धर्म वाचवा. एक हिंदू धर्म वाचवा. हिंदू धर्माचे महात्मा
समजू नका तुम्ही कमी देवाची कमी समजू नका हिंदू धर्माच्या या मैया दूर पाठवा हिंदू धर्माच्या या मैया दूर पाठवा एक हिंदू धर्म वाचवा हिंदू धर्म वाचवा हिंदू धर्म धर्मासाठी गेले बळी त्यांना आठवा धर्मासाठी गेले बळी त्यांना आठवा एक हिंदू धर्म वाचवा एक हिंदू धर्म वाचवा सद्गुरु गोविंद गुरुवारी अक्षयजी सुरू आहे मयूर शिरकर यांच्याकडून 400 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे हिरवा साज बघा आनंदाने नटली धरती देऊन हिरवा साज प्रदीप अण्णांच्या घरात येऊन बैसले हे गणराज प्रदीप अण्णांच्या घरात येऊन बैसले Thank you.
सांगितलं तुम्ही गोड बनवून घ्या एकदा फक्त शब्द कळू दे तुम्हाला हिला जर म्हणाल ना तर ही जे आपण बिग बॉस मध्ये बघतो ना तो घनश्याम घनश्याम आणि आपला सूरज त्यांची बहीण आहे येडी गैरी दिसते आता तरी आज बऱ्यापैकी बारी केला नाही दुपारी आणि कालच्या दिवसात मेलीला झाड आणि कुठला काय माहिती ना देऊळ त्यातला पण फरक कळला नाही दोन्ही बाऱ्याला म्हणते वृक्षाची उंची नंतर एक पद काढला त्याला म्हणते अर्जुनाचा अंगठा कापला म्हणजे एवढी सरबरीत बाई झालेली आज जरा बरी मर्यादित आहे काय बाया बोलली नाही दुसऱ्या बारीला नुसती पण बनत आणि मला म्हणते मी जी गवळण राहिलेली मुतून गोजडी भिजवतो ही गोजडी मुतून भिजवतोस का यशोदा म्हणते नाही का आईला म्हटल्यानंतर आईला बाप म्हणजे बाळ म्हणेल काय पोरगा म्हणेल काय तू मला अशी कशी म्हणतोस बोलली आणि ही वसाने मला म्हणायला सांगते आईला काय तू बोल आई तुला अशी बोलली आईशी काय संबंध आहे काय माझा आई ती बोलणार माझा तुझ्याशी संबंध आहे मी काय तर तुला बघून बोलून काय तर म्हणायचं आहे की नाही काय करायचंय तो तुझ्या बरोबर करील आणि जशी काय ही मिली मुलगी नाही लहानपणी तेव्हा कृष्णा लहान होता आपण पण लहान होतो आपण पण मुतलो सगळं काही झालेलं नाही तो लहानपणाचा खेळ आहे की नाही ही काय वसाडी काय बिना मुद्दा चला मोठी झाली कला नाच मंडळ परशुराम आमचे गुरुवारी आहे यांच्याकडून 501 रुपयाचं पारितोषिक आले पण आमचं गुरु घरं नाही आणि त्यांचं मी मनापासून आभार मानतो आणि म्हणून बाई मला माझ्या आईला बोलायची गरज नाही मला काय बोलायचं ना तो तुझा याड काढेल ही म्हणते भिजवतो आता हा स्त्रिया आहे ना त्याला या गवळणीची वस्त्रे पळवली सगळ्यांना कथा माहितीये त्यानं का लाजवली त्यांना की या वाहत्या पाण्यामध्ये किंवा डोहामध्ये आपल्याला लग्न होऊन आंघोळ करण्यास शास्त्रात मनाई आहे आणि हे गवळणींना कालका एवढी यमुना नदी पवित्र होती ती अपवित्र होऊ नये म्हणून त्यांना खोड जिरवण्यासाठी श्रीहरीने या ठिकाणी वस्त्र लपवली हे शास्त्रामध्ये वाचायला मिळालं आणि मग एकदा त्यांना उघडी बघितल्यानंतर घरात आल्यावर ते लाजूनच जाणार ना घरात श्रीहरी गेल्यानंतर ते का घर बंद करून बघतील काय हे की नाही तसं हा घरात जाऊन पण लाजवतो हे की नाही एवढाच विषय ही मध्ये भिजवतो ना आता श्रीहरी लाजवतो कसा तो आणि बाईनी चाल घेतली कुठल्या जमान्यात मेली वावरते काय माहित नाही पण जुन्या चाली पण कधी कधी चांगल्या गोडवा देतात शिवरात्रीच्या अंटीची हिची आता ही मला वाटतं चौथी बारी असेल या गणपतीतली चांगली घंटी नाही घंटा वाजवल्या चांगल्या हा बाई अशी काही लाल होते ना तिला काही बोलायचा सरपणच राहत नाही आज आवाज बसलाय म्हणून तुम्ही काळजी करू नका पण तुम्हाला द्यायचं तर हिला देऊन जाईल मेली म्हणतात ना दिसती ते पावडर लावून त्याच्या मुकड्यावर जाऊ नका हा दिसाय शोरूम चांगला दिसलाय तुम्ही गोडाऊन बघूच नका ते असं तसं ध्यान नाही तो असू दे घेतो गवळण तिला कार देतो पहिली नंतर माझी गवळण घेतो बघा गवळणीच्या मी काढी खोड्या लपवून ठेवल्या होत्या मी साड्या एवढं करू सुद्धा त्यांना नाचवण्यासाठी नाचविना ह्या साऱ्या पोरीला नाचविण्या ह्या साऱ्या पोरीला वेणू वृंदावनी वाजवतो वेणू वृंदावनी वाजवतो पुढे घरात सुद्धा वृंदावनात त्यांना नाचवतो सोडून द्या पण घरात एवढे नजर टाकले ना तरी त्यांनी मान खाली घातली पाहिजे त्यांना लाजवतो घरीही लाजवतो काय बघा येऊन घरीही लाजवतो एवढंच सांगितलं ही मध्ये भिजवतो ना आता वेणू वृंदावनी वाजवतो बघा येऊन घरी बघा येऊन घरी हिला जावतो फक्त बघा असं म्हणतो ते गवळणीच्या मी काढतो खोड्या
धवनी वाजवतो बघ येऊन घरी हिला जवतो वेणू धवनी वाजवतो आणि हिला प्रेम ही गोष्ट कान्हाची आणि राधेची प्रेमाची गोष्ट तिला माहित नाही. एवढ्या गवळणी गोपिका हिच्यावरती म्हणजे कान्हावरती एवढं प्रेम करायच्या की कधी माझ्या घरी येते कान्हा आणि त्याला मी जेवू घालते. एवढं प्रेम या गवळणीने गोकुळामध्ये दिलेलं आहे. ते आलं ना हा गडी येताना दिसला की या घरामध्ये दह्या भाताचं ताट त्यांनी तयार केलं. म्हणजे हा गडी दिसला की याने त्याला खाण्यासाठी ताट केली ताट जेवणाचा आपल्या एकदम जवळचं पाहुणं असं ना अरे आला चल जेवणच जातो काय हरकत नाही. ताट केला बायको अगं एक जरा ताट बनवा त्याच्याबरोबर आहे की नाही. काय चुकीचं आहे काय. ताट होतो माझा हर घडी पाहता ही ना हा गडी जर पाहिला ना ही ना पाहता ही ना हा गडी ताट केला ताट होतो माझा हर घडी पाहता ही ना गडी कमी आहे ना अजून पुढे तिचं याड काढायचं आहे आपल्याला. हा ही झाली काढ झाली म्हणजे आपल्या मगाची काढ झाली. एक आपला चुटका तुम्हाला देऊन जावं म्हणून त्या ठिकाणी म्हटलं. आता कवळून घेतो बघा आपण हंडी फोडली एखाद्या वस्तू फुटली किती काय म्हणतो वाढली नाही का नाही वाढली म्हणतो ना आपल्याकडे आहे ना मराठी भाषेत एखादी वस्तू फुटली काय पूर्वी वाढवला आहे की नाही. कपशी फुटली म्हणतात ना बांगडी माझी वाढली म्हणजे एखादी गोष्ट फुटली की आपण म्हणतो वाढली. आता हा काय हे जे सगळे चढले सवंगडी आणि पाड्या सगळे बसलेले इथे काही गवळण आपल्याला सांगायला पाहिजे. हा कान्हा तिकडे खात बसला है ना तर इकडे सांगतोय अरे ती आली खा आली असं सांगतो. अरे वाढलंय ना खाली खा खा आली अरे खा आली बरोबर आहे असं मिनिंग आहे ते. बघा कसं घेते ते बघ दिसाय नुसती काळी ह्या बाईला म्हणत नाही ही मिनिंग आणि दुसऱ्या कोणच्या पेक्षा कालकात उभी राहिली तर बॅटरी शोधायला लागेल कुठे ती डोलं नुक ती बघ दिसाय नुसती काळी मडका का असतो ना कशी काय मेली सांभाळी. आणि ज्या वेळेला
पाहिल्यानंतर म्हणजे हे सगळं फुटली बघितल्यानंतर त्यांचं अवसान गळून पडलं की आता फुटली जी मडकं जे होतं ते फुटलं याचं गळून गेलं अवसान. आता करायचं काय? पाहून गळलं हिचं अवसान काय उपयोग वर्दी सायाच्या वाढलंय खाली रान. आता मडकं वाढलंय ना खाली रान बरोबर ना? बरोबर ना? उपयोग काय वरती चांगली असून आता ते वाढवलंय ना वाढलंय ना खाली रान. खाली रान वरतीच काय खाली बसलाय खाली रान वाढलंय खाली रान चांगला विषय. बघ दिसाय नुसती कळण कशी काय मेंढी सांभाळ पाहून गळलं हिच अवसान काय उपयोग वर्दी सायाच्यान वाढलंय खाली काय उपयोग वर्दी सायाच्यान वाढलंय खाली काय उपयोग वर्दी सायाच्यान वाढलंय खाली काय उपयोग वर्दी सायाच्यान वाढलंय खाली. काय उपयोग वर्दी सायाच्यान वाढलंय खाली काय उपयोग वर्दी सायाच्यान वाढलंय खाली काय उपयोग वर्दी सायाच्यान वाढलंय खाली काय उपयोग वर्दी सायाच्यान वाढलंय खाली. आधी घेऊन काही काढून काम आनंदानं काय उपयोग वर्दी सायाच्यान वाढलंय खाली काय उपयोग वर्दी सायाच्यान वाढलंय खाली काय उपयोग वर्दी सायाच्यान वाढलंय खाली काय उपयोग वर्दी सायाच्यान वाढलंय खाली. बघ दिसाय नुसती कळण कशी काय मेंढी सांभाळ आवाज येते की नाही? आवाज जाऊ दे मग. हा तुमचा आवाज पाहिजे. तर या ठिकाणी प्रश्नाकडे बोलतोय कारण का आपल्या शक्तीपीठाचा मेन गाभा आहे आणि म्हणून बाईला त्या वेळेला पहिल्या फेरीला मला श्रीवर्धनला भेटली मे महिन्यामध्ये. नवीन प्रश्न होता म्हणून काही बोललो नाही. नंतर मला मुंबईला भेटल्यानंतर तिला ते उत्तर सांगितलं. त्याचं एक तिनं मान्य केलं. विजय शमी वृक्ष होता
ते तिनं मान्य केलं. आता या शमी वृक्षाचे तिला अनेक महत्व तिला सांगितले की त्याचे एवढं महत्व आहे महाभारतामध्ये. त्याच्यावरती द्रौपदीने पांढऱ्या फडक्यामध्ये या ठिकाणी संपूर्ण शस्त्रे या ठिकाणी पांडवांची त्या शमीपत्रावर म्हणजे शमीच्या झाडावरती ठेवली होती. आणि रामायणामध्ये बाई नीट आहे, तुला विषय दुसरा सांगतो आता या ठिकाणी. तुला आतापर्यंत महाभारत आणि शमीचं महात्म्य, ही शमीची पानं गणरायाला प्रिय आहेत, शंकराला प्रिय आहे. त्या पानामध्ये या ठिकाणी दूध आणि पाणी मिश्रित केल्यानंतर शंकराचं नाव घेतल्यानंतर संपूर्ण ते पाणी जर शिवलिंगावरती ओतलं किंवा अर्पण केलं तर संपूर्ण पापाचा नाश होतो शमीच्या पत्रानं. आणि जसं मोक्षाचं दर्शन घ्यावं आणि दिवस चांगला जावा ना, तसा शमीच्या झाडाचं जर दर्शन घेतलं तर अख्खा दिवस चांगला जातो. हे शमीचं झालं महत्व. रामायणातलं काय महत्व आहे? राम ज्या वेळेला विजय मुहूर्त म्हणून हवन करीत होते, विजय मुहूर्तासाठी हवन करीत होते, त्यावेळेला हा जो शमी वृक्ष आहे तो साक्षी बनलेला आहे. शमी वृक्ष आहे तो त्या हवनाचा साक्षीदार आहे. आणि जर कुणाला शनीपीडा असेल, जर एखाद्याला शनीपीडा असेल ना, तर त्यानं म्हणजे ही पत्र आहे त्याचं दर्शन घेतलं, त्याच्या शनिवारी त्याच्या बुंद्याची जर दिवा लावला ना तर तुमच्या घरात लक्ष्मी नांदण्याशिवाय राहत नाही. हे शमीच्या झाडाचं शास्त्रोक्त महत्व आहे. दुसरी गोष्ट, या शमी वृक्षाला गणपती देवानं वर दिलं होतं, गणरायानं. आणि धोक्या ऋषीनं त्याला शाप दिलेला होता आणि म्हणून तो शमी वृक्ष झाला. अशी सगळी त्याचे महात्म्य आहेत. आणि त्या काल दोन्ही बाजूला म्हटली, मला कागद विचारते मंदिराची उंची आणि बोलताना मी निवासाने म्हणते त्या झाडाची उंची. गेला झाडाची उंची कुणी मापला नव्हती. अगं दिवसाला पारवी फुटते, दिवसागणिक पारवी फुटते, झाडाची उंची काय वाटणार? आता सगळी झाडं फुटते ही मंदिराची उंची. तर मंदिराची उंची मी त्याला चोख सांगितले नाही की इसवी सन 900 950 ते 1000 सनापण इसवी सनातल्या काळातलं हे मंदिर आहे. आणि ते ज्या ठिकाणी पांडवकालीन असल्याचे साक्ष आजही देतं. त्या ठिकाणी जुना अजूनही शमी वृक्षाचं त्या ठिकाणी अस्तित्व आहे. आणि याच्याशिवाय बाई या दुनियेत विराटेश्वर मंदिर दुनियेत कुठं नाही. एकच विराट राजाच्या नगरीत विराटेश्वर मंदिर एकच आहे. आणि त्याची उंची, त्या मंदिराची उंची कळसापर्यंत 72 फूट आहे. कळस जर सोडला तर त्याची 70 फूट आहे. हे केंद्रीय पुरातत्व खात्याला नोंद केलेली आहे. मी हिला तुला अमान्य म्हणतेस ना, तू मला आता मी फुटत सांगितलेली, आताच कलियुग आहे म्हणून तू मला परिमाण सांग. त्यावेळेला ह्या योजनेच्या अंतर होतं काहीतरी परिमाण असेल की नाही बापा घेत, मग तुला सांगतो काय उत्तर द्यायचं ते. आणि याही गोष्टीला ही बाई खोटी ठरवते, त्याच्याकडे कुठला उत्तर आहे मला माहित नाही. काही वेळेला म्हणजे गेल्या वर्षी दसऱ्याला का सिजन काढला आणि मालगारला उत्तर कबूल केला, उत्तर दिली होती सगळी कागद. अशी ही नालायक बाई आहे. आणि म्हणून हिला विचारवं नाही, सांगण्यात अर्थ नाही. फक्त आज काय सांगितलं की शमी वृक्ष तुम्ही लावा, खैरासाठी पानं असतात बारीक त्याची, त्यांना त्याचं दर्शनानं आपल्याला लाभ होतो. मीही माझ्या दारात लावलेलं म्हणजे मी दुसऱ्याला बोलत देतो, म्हणजे माझ्या दारात अगोदरच मी लावलंय घर बांधला. तर शमी वृक्षाची कारण का ती पानं गणरायाला प्रिय आहे. आणि म्हणून ते महात्म्य करावं म्हणून या ठिकाणी त्या प्रश्नाचं उत्तर या ठिकाणी पुन्हा दिलं. तुला मान्य करायचं असलं तर कर, पण तू जर खोटं बोलत असेल ना तर तुला रंगभूमी सुद्धा माफ करणार नाही, लक्षात ठेव. हे तुला आज सांगतो. तुझ्याकडे कुठलाही ग्रंथ असेल, काही ग्रंथ असेल, मला पैसे देणं घेणं नाही का, तुझ्या बापसाकडे निर्माण करणं मला माहित नाही. पण ही जर तुम्ही गुगलला सर्च करा मंडळी, अख्खा सगळी हिस्ट्री आहे. हे मी गुगलवरही तपासलं आणि माझं शिष्य आहे त्या ठिकाणी माझे पुढे गेले विशांती कंबुआ, टिळक ग्रंथालयातून सुद्धा त्या ठिकाणी वाचून त्याच्यावरती अभ्यास केलेला आहे. त्याच्यात सुद्धा तेच सापडतात. हिच्याकडे कुठला ग्रंथ आला मला माहित नाही. एक दिवस आहे ना त्या तुझ्या गुरुला इकडे पाठव, साळी बुवा, मग त्याला सांगतो काय सांगायचं. ही दुसरी वेळ आहे तुझी. या ठिकाणी तिचं असं तसं नाही. आणि एवढी बेग करायला तुम्हाला काय सांगू. आता म्हणते हो एका
आहे की नाही, माणसं जाडजूड असं, पण इतकी पण असू नये की त्याच्यातून अवयव सगळं कळू नये, आहे की नाही. पुरुषाचं एक ठीक आहे, पण बाईला आकार करतच असावे, आहे की नाही. इथं काय नाही, ते काय मरू दे तिला, हिला बाहेरच बारा करून ते कुठं काय करते ते मसला जाऊ दे तिला, त्याची काही दिली नाही. या ठिकाणी साई दैनिक सुरवे यांच्याकडे 201 रुपये, राकेशची सुरवे चीन टपाक डमडम 101 रुपये, अनिकेतची सुरवे यांच्याकडून 101 रुपये, शिव हा आणि बाई दुसऱ्या बारीला येऊन म्हणे बुवाला आलाप काही येत नाही, मी एवढे आयुष्य घातला, मी कधी आलाप इलवाइलव केली नाही, कुणी बघितली नाही, मला तुम्ही इलवाइलव करायला ओळखतं काय, मला काय घेणं देणं आहे ते इलवाइलवशी, मला गाण्यानं वार करायचा बस रपरप, आहे ना. दुसऱ्या बाजूला एलबॉन माझ्यासारखा आलाप मारून दाखवा, ही लोककला आहे बाई, लोककला ही शास्त्राला धरू नये, पण याच्यावर सुद्धा शास्त्र अवलंबून आहे, ह्याच्यात सुद्धा शास्त्रीय अभ्यास आला, पण तो असा रागदारी नाही, आहे की नाही. मला राग येतात ना, असं काय राग येतो ना, चार कानाखाली जाऊन देऊया, हाच राग मला माहिती, पण तू एवढं लक्षात ठेव, मला हे शिकवते रागाचा अभ्यास. जर रागाचा अभ्यास नसता, भोलेनाथासारखं दिग्गज संगीतकार मला साथीला आहे, एवढ्याच्या असंख्य गाणी माझी 250च्या वरती गाणी माझ्या चॅनलला आहेत, एकूण 1 साली नवीन नवीन ऐकायला मिळतात, आहेत ना. हे निर्माण करायची ताकद महाकाळ भुवनच्यात आहे, लिखाणाने निर्माण करायची. तुझी काय ताकद आहे? दोन्ही बाजूला मला म्हणते बोल 15-20 गाणी काढली नाही, अगं वसाठी तू एक तरी काढायचं गणपतीचं गाणं आमच्या, एक एवढी मेहनी जळतोय, दोन्ही बाराला काढला, असू दे. आता तिला घेतो जरा, तो काढ ना. हा आता फक्त ऐका, हा आपला प्रश्न सांगू दे, आपला प्रश्न सांगू दे. आणि माझा विषय असा आहे, छत्रपती शिवाजी महाराज आणि श्री संत रामदास स्वामी, छत्रपती शिवाजी महाराज आणि श्री संत रामदास स्वामी पूर्वजन्मी कोण होते, त्याची नावं काय, एवढाच माझा विषय आहे. बाई मी एका जगविख्यात राजाचा की त्याला देवत्व समान या ठिकाणी आपण मानतो, हे दैवी पुरुष आहे, दैवी अवतार आहे, आणि म्हणून त्याच्याबाबत विचार करताना 10 वेळा विचार करून या प्रश्नाचं उत्तर देईन. मी पुराव्याशिवाय बोलत नाही. माझ्याकडे ग्रंथ आहे की ज्या राजाला अवतार, जो अवतारी कुणाचा अवतार धारण केला, कुणी घेतला होता तो अवतार, ते माझ्याकडे लिखित या ठिकाणी आहे, म्हणून मी तुला घातलंय. तुला देता आलं तर बघ, नाही तर या विषयाला स्पर्श सुद्धा करू नको बाई, तिने ताकद नाही, तुझी हिंमत नाही. हा तिने ती उडाव फक्त बोलायची, आहे की नाही. शिमगे तर ढोल बघ आवाजे भारी, आता काय शिमगा आहे काय, अख्ख्या चारी कार्यक्रमाला शिमगाच झाला. बरं तुझी तरी गाणी म्हण, वसणे माझी कशाला म्हणते, अख्ख्या दुनियेत मी खोटं सांगितलं, मी रंगभूमीची घेऊन शपथ घेऊन सांगतो, शिमगा आहे काय, अख्ख्या 3-4 बाऱ्या झाल्या, शिमगे तर ढोल बघ आवाजे भारी. मग गाणं हलवून दाखवायचे, गाणं माझी गाणं हलवून, ही एवढी बेकार आणि म्हणजे म्हणतात ना शक्ती तुझ्या नालायक बाई कोण असेल तर तिची योग्यता नाही बारी करायची, म्हणून फक्त गोड गळा दिलाय ना म्हणून करायचं. अगं अभ्यास कर, आम्ही घासलेले आहे, त्याच्या एवढं पिकले, फक्त मी मेहंदी लावून फिरतो एवढाच आहे की नाही. खरं सांगतो तुम्हाला, एवढे 30-35 वर्ष या ठिकाणी या कलेमध्ये घातलं नाही, काही उगच नाही. आणि म्हणून आता गाणं नीट लक्षात ठेवा. शमी वृक्षाची गोष्ट आली, शमीच्या झाडावरती जी शस्त्र ठेवली होती, पांडवांची शस्त्र होती, बरोबर आहे ना. ती सगळी शस्त्रे, ही शस्त्रे हिच्यातील ही जी शस्त्र हिच्यातीलच म्हणणार ना, त्यांच्यातील म्हणून हिच्यातील म्हणून ही जी शस्त्र आहेत, हिच्यातील गांडीव आघाडीवर होता, गांडीव धनुष्य. जास्त पराक्रम गांडीव धनुष्यानं केला ना. आता बाबून आता तो गांडीव त्यांनी नाव ठेवली, त्याला आपल्याला काय करायचं आहे ना. आता आपलं काही घेणं नाही, पूर्ण आहे आपण सांगणार, बरोबर ना. तर तुम्हाला सांगतोय खरं, ऐका हो बरं, माझा विषय ऐका. ही जी शस्त्रे आहेत ना, ही जी शस्त्रे हिच्यातील, आता पहिली लाईन माझी ऐका, कुठे गेला आमचा सुरेश भाऊ, हा. यानं परतून बघतोय वाट
सांगतोय खरं हिच्यातील आघाडीवर कोण होते? ही शस्त्र होते तिच्यातील आघाडीवर कोण होता? तुम सांगतोय बरं ऐका हो खरं हिच्यातील हाय गांडीवर आघाडीवर कोण आहे? हिच्यातील कोण आहे आघाडीवर? तर गांडीवर गांडीवर जास्त पराक्रम अर्जुनानच केला नाही गांडीव घेऊन म्हणून बघा हो त्या गाडीवर तुम्ही ऐका हो बरं सांगतोय खरं हिच्यातील हाय गांडीवर तुम्ही सांगतोय ऐका हो बरं हिच्यातील हाय आणि म्हणून कमी वेळामध्ये या ठिकाणी आम्ही वेळ मर्यादित दाखवून घेतली नाही. ही वेळ सांगते हिला आम्ही उपाध्यक्ष बनवली नाही कारण लेडीजला पहिला मान द्यायला पाहिजे बरोबर आहे ना. आमच्या सगळ्या रायगड रत्नागिरी मुंबई पर्यंत जेवढं मंडळ आहे जेवढं बायका आहे त्याच्यात हे आम्ही बायकांसाठी लढतो. बायकांसाठी आम्ही आता अख्खा सगळं आम्ही बायकांबरोबर कार्यकर्त्यांनी एकत्र आलो एक मंडळ स्थापन केलं त्याची हिला उपाध्यक्ष केली आहे आणि ही नियम सांगते असं असं आहे आणि असं असं आहे असं असं वागा. तर बाय पहिले तू वाग ह्या वासाने तिकडं शेवटच्या बारी अर्ध्या तासाचे असताना 1 तास काढला फक्त 1 तासाला 5 मिनिटं असतील कमी मसला 6 वाजता तिथे कधी यायचं इकडे बारीला आहे तुला काही कळत नाही. तिला माहिती आपली बारी झाली आपला खाल्ला का निघाला आम्ही काही म्हणायचं मग नियम सांगताना स्वतः पाळणं तू पदाधिकारी यायचे आपल्याला झेपत नाही ना ते कामं करू नये. पदाधिकाऱ्यांना नियमात राहावं नियमात वागावं नाही तर जशी चढवलेली ना तशी उतरायला वेळ लागणार नाही लक्षात ठेव. इकडून सांगते गांडी गाण याच्याशिवाय काही दिसत नाही बाय त्याच्यातच मजा आहे आणि त्याच्याशिवाय जग चालत नाही. विश्वात काय आणि म्हणून या ठिकाणी ते फक्त मुकडे घेतो वेळ कमी आहे म्हणून कारण मला दादाची गाणी घ्यायची त्या ठिकाणी कसं आहे बघा पार्वती शेजारी बसलेली आहे आणि ज्या वेळेला भगीरथानं गंगा आणली नाही आणि तो पृथ्वीला भार सहन होऊ नये म्हणून शंकराने जटे म्हणजे बोळच्या वरती दिला जो बोळ असतो हिचा बोळ एवढा मोठा आहे ना काय केवढा बोळ बांधते म्हणून तो दिसतो तरी तर शंकराच्या बोळावरती त्या जटेला स्थान म्हणजे गंगेला स्थान दिलं आणि जटा धारण केलं जटेवरती तिला सांभाळून घेतला आणि तेच गंगा आपल्याला अशी तुषारांना उडवण्यासारखी उडवलेली दिसते तीच कथा तर पार्वती म्हणते हा कसा काय झाला म्हणजे आपण म्हणतो एखादी घटना म्हणतो आपण हा कसा काय लोचा झाला बाबा काय पाणी वर कसं काय उडायला लागला ठीक नाही ती म्हणते लोचा कसा झाला कुठल्या पुराणात आहे अगं आपण मराठी भाषिक आहोत ती कथा संस्कृत
पेपरमध्ये होती, मराठी अनुवाद झाला. ही घटना झाल्यानंतर काहीतरी लोचा झाला. पाणी कुठला आला डोक्यात व्हायला लागला. तर मग असं आलं कुठून? आपण म्हणतो असं 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 म्हणतात ना, आपण असं 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 म्हणतो की नाही? मग असं आलं कुठून? ते पाणी ते जल तुझ्या पोच्यावर, हे की नाही? मग असं आलं कुठून? ते जल ते पाणी तुझ्या पोच्यावर. साधा विषय गंमत म्हणून सांगतो या ठिकाणी. माझे सगळे आयामावर पण म्हणून सांगतो या ठिकाणी. कधी न पाहिलं अकृत घडलं दिसतोय लोच्यावर, अहो दिसतोय लोच्यावर. मास एवढं कुठून आलंय? मास 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 केवढा मास आलाय? मास एवढं कुठून आलंय? ते जल तुझ्या पोच्यावर. मास एवढं कुठून आलंय? ते जल तुझ्या पोच्यावर. विषय बोलावं म्हणून या ठिकाणी एक अंतराने एक ध्रुवपद घेतो. मी ध्रुवपदाने एक अंतर घेतो मंडळी, आहे की नाही? त्यांनी एवढे या ठिकाणी आपल्याला सेवा दिलेली आहे. तुम्हाला दर्शन घडवलंय, तुमचं दर्शन आम्हाला घडवलंय, साधी गोष्ट नाही. एवढं सगळं विश्व उभारायचंय आणि म्हणून त्यांच्यासाठी एक दोन ओळी या ठिकाणी घेतोय. जपती परंपरा आदर्शानं, हौस मौज ही करती वर्षानं, रसिकांना ही देती पर्वणी लागून बाप्पा चरणा. रसिकांना ही देती पर्वणी लागून बाप्पा चरणा. असे दिलाचे दिलदार असती आमचे प्रदीप सुर्वे अण्णा. असे दिलाचे दिलदार असती आमचे प्रदीप सुर्वे. ही अण्णांची बैल या ठिकाणी पळताना आपण पाहतोय. आणि म्हणून प्रदीप अण्णा यमुना यांच्या बैलांची जोडी ही आहे ना. प्रदीप अण्णा यमुना यांच्या बैलांची जोडी ही आहे ना. होत त्यांचा हा गाजा बाजा, होत त्यांचा हा
दुसऱ्या बाऱ्या या ठिकाणी शक्तिवाल्यांची अर्ध्या तासाची होईल. माझी 15 राजदादा सुर्वे आणि प्रणयदादा प्रणवदादा